श्री गुरुदेव. सर्वांना सुप्रभात. देवपूजा झाली बघा इकडं, आणि आज रविवार असल्यामुळे मिस्टर गेलेत गावात बाजार करायला. आता आम्हाला देवपूजा करायची, गोट्यावर जायचं, पाणी बघायचं, कारण दिवसपाळीचा आठवडा चालू आहे. गोट्यावर का जायचं, आता मी आले बघा घासाकड, आणि विहिरीतलं पाणी निघलं का ते बघण्यासाठी गेले. एक छोटंसं शेततळ केलं आहे, कारण बोरचं पाणी साठवण्यासाठी बोरची जेवढी कॅपॅसिटी तेवढा असा खड्डा घेतलेला आहे बघा आम्ही इथं शेतात. आणि पाणी चालू करतो, त्यात बोर चालू करतो, आणि परत त्या पाणबुडी मोटरानं पाणी उचललं जातं. आणि पाणी निघलं होतं, मग इकडल्या दुसऱ्या विहिरीची मोटर चालू होती, तिथं पण बघितलं त्या विहिरीत पाणी आहे का ती, तिकडून पण आले. आणि इथलं पाणी होतं चालू, पण ह्या छोट्या शेततळ्यातलं पाणी निघलं होतं. आता गोट्यावर काय यायचं असं कारण गाय झाली यायला बघा आमची. आता गायला लक्ष तर ठेवावं लागणार आहे, कारण यायला झाली बघा आमची काजू, यायला झाली. ही दुसऱ्या वेताची गाय आहे बघा, आणि तिनं छान कासबीस केली. आता तिला दिवसभर आज लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण उठाबशासारखं करायला लागली बघा ही गाय. मग एक दुधाचा घाणा काढून झाला होता खवा, आणि आता ही दुसरा टाकला आहे. मग गोट्यावर परत आले आणखी, आणि स्वच्छ गोटाही झाडून घेतला, आणि खाल्लाकडल्या शेतात आले. पेरू खुरपायला चालू होता. आज कशा तरी बाया भेटल्यात बघा, आणि अर्धं खुरपायचं झालं आता एक पाडगं राहिले खुरपायचं, 2-3 पाडगे झाले आहेत. आणि संध्याकाळी खाल्लाकडून आला तर ही बघा गाय येलेली होती, सुंदर आणि छान अशी कारवड झाली बघा गाईला आमच्या. आणि ही दुसऱ्या वेताची गाय आहे बघा. आता किती छान गोंडस कारवड झाली, पांढरा शुभ्र कलर आहे तिचा, बऱ्यापैकी पांढरा कलर आहे बघा तिचा. आणि आम्ही खाल्लाकडल्या शेतात होता, आणि गाय विली इथंच लेकरं होते गाईंजवळ. बरं झालं तेवढं तरी. हे बघा किती सुंदर कारवड आहे. आता संध्याकाळी धार काढायची होती आम्हाला, तिकडून यायला उशीर झाला, मग घेतली बघा धार काढून आता. आणि आज पौर्णिमा आहे, धार काढून झाली होती. आणि हे बघा चंद्रदर्शन. चला, श्री गुरुदेव सर्वांना.